आणि फोर्थ सेमिस्टरला जो होता सिलेबस तो. तर दोन्ही एकत्र करून पूर्णपणे रिसर्च मेथडॉलॉजी हा सब्जेक्ट फक्त फर्स्ट सेमिस्टरला आहे. तर याच्यामध्ये 4 मॉड्यूल असतील आणि हा फार महत्वाचा विषय आहे, कारण या विषयावरच आधारित तुम्हाला पुढे पुढे जाऊन योगामध्ये रिसर्च करायचा आहे. आणि रिसर्च पेपर किंवा ज्याला थिसिस असं आपण म्हणतो, तर तो थिसिस रिसर्च करून रिसर्च थिसिस लिहायचा आहे आणि तो थिसिस तुम्हाला फोर्थ सेमिस्टरला सबमिट करायचा आहे. रिसर्च थिसिस जोपर्यंत तुम्ही सबमिट करत नाही तोपर्यंत तुम्हाला डिग्री मिळत नाही. त्यामुळं थिसिस लिहिणं हे भयंकर आवश्यक आहे. आणि त्यामुळं हे नीट समजून घ्या. सब्जेक्ट तो तुम्ही नीट समजून घेतलात तर पुढे तुम्हाला रिसर्च करणं आणि त्याच्यावरचा थिसिस लिहिणं हे सोपं जाईल. म्हणून तो फर्स्ट सेमिस्टरला ठेवलेला आहे सब्जेक्ट, की जेणेकरून पुढच्या तिन्ही सेमिस्टर मध्ये तुम्ही तो रिसर्च कम्प्लीट करून व्यवस्थित थिसिस कम्प्लीट करावा. यासाठी तो फर्स्ट इयरला ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं चांगलं समजून घ्याल विषय, तेवढं तुम्हाला पुढे खूप सोपं जाईल. आणि तसा हा विषय तसा काही फारसा अवघड नाही आहे. हा समजून घेण्याचाच विषय आहे. एकदा त्याच्यातली मेन प्रिन्सिपल्स तुम्हाला समजली की तुम्ही अगदी सहजपणे पेपर चांगला लिहू शकता आणि पुढे रिसर्च मध्ये सुद्धा व्यवस्थित काम करू शकाल. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिलं जे मॉड्यूल आहे रिसर्च मेथोडॉलॉजी मधलं, तर त्याच्यामध्ये कुठले कुठले पॉइंट्स आहेत, तर संशोधनाच्या व्याख्या, त्यानंतर संशोधनाचे प्रकार, 3 जे मुख्य प्रकार आहेत संशोधनाचे, तर ते प्रकार कोणते आहेत त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती सगळी या मॉड्यूलमध्ये तुम्हाला बघायची आहे. नंतर संशोधनाची गरज काय आहे, कशासाठी संशोधन करायचं, त्याची आवश्यकता का आहे. आता योगामध्ये तर सगळं सगळ्या ग्रंथांमध्ये, योगामध्ये भरपूर ग्रंथ आहेत. पातंजल योगसूत्र आहे, हठयोग आहे, सगळ्या उपनिषदांमध्ये योगशास्त्राची माहिती दिलेली आहे. आता एवढी सगळी माहिती जर आपल्याला रेडीमेड आपल्या ऋषीमुनींनी दिलेली आहे, तर मग आपण अजून त्याच्यात संशोधन करायची काय गरज आहे, कशासाठी करायचं योगामध्ये संशोधन. तर ते सगळं आपण या मॉड्यूल मध्ये बघणार आहोत. नंतर संशोधनाला कुठे कुठे वाव आहे, संशोधनाची व्याप्ती काय आहे, कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये या योग संशोधनाला वाव आहे, व्याप्ती काय आहे त्याची, ते एक बघायचंय. आणि त्यानंतर आदर्श संशोधकाचे गुण, म्हणजे जो रिसर्च करणार आहे संशोधक, तर आदर्श संशोधक हा कसा असला पाहिजे, त्याचे कोणती गुणवैशिष्ट्ये आहेत, ते पण आपण मॉड्यूल 1 मध्ये बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघूया संशोधनाच्या व्याख्या. आता जेवढे जेवढे पोस्ट ग्रॅज्युएशन आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये, म्हणजे एम ए असो, M.Com असो, MSc असो किंवा अजून काही असो, तर प्रत्येक पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये एक लघु शोध निबंध किंवा एक छोटासा रिसर्चचा प्रोजेक्ट हा प्रत्येकाला कंपल्सरी असतो. एम ए लाच असं नाही, M.Com मध्ये पण आहे, MSc मध्ये पण आहे. इव्हन तुम्ही मेडिकल फील्ड मध्ये गेलात तर MD MS करणारे जे आहेत त्यांना पण हा विषय आहे. प्रत्येक प्रत्येक पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये तो विषय आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्ही संशोधन करावं आणि पुढे PhD करावं. PhD ला तर मोठा शोध निबंध तुम्हाला प्रस्तुत करायचा असतो. तर त्याची एक छोटीशी झलक किंवा त्याची प्रॅक्टिस व्हावी यासाठी हा विषय प्रत्येक पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये असतो. तसा तो MA योगाला किंवा योगामधल्या पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये सुद्धा हा विषय आहे. आणि तुम्हाला सुद्धा पुढच्या 3 सेमिस्टर मध्ये एक योगामध्ये रिसर्च करायचंय आणि त्याच्यावर एक लघु शोध निबंध किंवा थिसिस हा लिहायचा आहे. तर आता आपण आधी संशोधनाची व्याख्या बघूया. तर संशोधन म्हणजे काय, संशोधन म्हणजे काय, संशोधन म्हणजे त्याला ज्याला इंग्लिशमध्ये रिसर्च असं म्हटलं जातं. री प्लस सर्च म्हणजे रिसर्च. री म्हणजे काय, परत परत किंवा पुन्हा एकदा. री म्हणजे पुन्हा, आणि सर्च म्हणजे काय, तर शोधणं. तर पुन्हा एकदा शोध घेणं, पुन्हा एकदा शोधणं म्हणजे रिसर्च. तर आता कशासाठी करायचंय, तर आपलं जे दैनंदिन जीवन आहे, कुठल्याही व्यक्तीच्या व्यक्तिगत दैनंदिन जीवन जे आहे, तर ते दैनंदिन जीवन, नंतर आपण जिथं काम करतो ते कार्यालयीन जीवन, समाजामध्ये वावरतो तर सामाजिक जीवन, किंवा कुटुंबामधलं जे आपलं कौटुंबिक जीवन जे असतं, म्हणजे व्यक्तीचं व्यक्तिगत जीवन, कार्यालयीन, सामाजिक आणि कौटुंबिक जीवन, आणि ह्या सगळ्या जीवनामध्ये आपल्याला, या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला
वेगवेगळ्या नवीन नवीन समस्या रोज उद्भवत असतात आणि या समस्या सोडवण्यासाठी म्हणून वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब केला जातो आणि या वैज्ञानिक पद्धतीलाच संशोधन असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या कुठल्या समस्या येतात त्या सोडवण्यासाठी आपण उपाय शोधून काढतो. तर ते वैज्ञानिक पद्धतीनं उपाय शोधून काढण्याची जी प्रक्रिया आहे त्याला संशोधन असं म्हटलं जातं. याशिवाय संशोधन म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीये, म्हणजे अज्ञात असलेल्या गोष्टींचा किंवा अज्ञात असलेल्या बाबींचा पद्धतशीरपणे आणि चिकित्सकपणे वैज्ञानिक पद्धतीनं घेतलेला शोध, त्याला म्हणायचं संशोधन. आता याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर न्यूटनचा गुरुत्वाकर्षण नियम. म्हणजे आता आपण नेहमी जीवनामध्ये बघतोय की वरून एखादी वस्तू टाकली की ती खालीच पडते, किंवा झाडाचं फळ खालीच का पडलं याचा न्यूटननं विचार केला. तर झाडाचं फळ खालीच का पडलं, वरती का गेलं नाही? तर याच्यासाठी त्यांनी जो काही शोध घेतला गेला त्या शोधामध्ये असं शोध लागला की पृथ्वीच्या आतमध्ये जी एक गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्याच्यामुळे कुठलीही वस्तू वरती न जाता खाली पडते. तर अशा पद्धतीनं आपल्याला ज्या गोष्टी माहिती नाहीयेत अशा अज्ञात गोष्टींचा जो शोध घेतला जातो त्याला सुद्धा संशोधन असं म्हटलं जातं. नंतर एखाद्या समस्येबद्दलची जी माहिती आहे ती पद्धतशीरपणे एक वैज्ञानिक पद्धतीनं किंवा विशिष्ट पद्धतीनं ती त्या समस्येबद्दलची माहिती गोळा करणं, योग्य प्रकारे त्या समस्येचं व्यवस्थापन करणं आणि तर्कशुद्धरित्या कुणाचं माईक चालू आहे, माईक कुणाचं चालू असेल तर तो प्लीज बंद करा. तर एखाद्या समस्येबद्दलची पद्धतशीरपणे माहिती जमा करणं आणि योग्य प्रकारे त्याचं अर्थनिर्वचन करणं आणि तर्कशुद्धरित्या त्याचं निर्वचन करणं म्हणजे त्याचा अर्थ लावणं, याला सुद्धा संशोधन असं म्हणतात. नंतर एखाद्या गोष्टीविषयी जर आपल्याला अधिक माहिती मिळवायची असेल तर त्या गोष्टीचा अतिशय बारकाईनं काळजीपूर्वक केलेला अभ्यास किंवा वैज्ञानिक पद्धतीनं केलेला विचार जो आहे त्याला सुद्धा संशोधन असं म्हटलं जातं. आता संशोधनची महत्वाची साधनं काय आहेत, म्हणजे संशोधनाचं महत्वाचं साधन काय आहे, तर आपलं जे ज्ञान आहे तर त्या ज्ञानाचं क्षेत्र व्यापक करणं म्हणजे अधिकाधिक ज्ञान मिळवणं आणि एखाद्या समस्या नीट समजून घेणं, त्या समस्येचं आकलन करून घेणं आणि निराकरण करणं, याला सुद्धा संशोधन असं म्हटलं जातं. म्हणून संशोधन हे मानवी जीवन प्रगतिशील आणि समृद्ध करण्यासाठी संशोधन हे महत्वाचे आहे आणि त्याच्यासाठीच आपण संशोधन करत असतो. तर हे झालं संशोधन या शब्दाचा अर्थ. आता संशोधनाच्या व्याख्या कोणत्या आहेत, तर वेगवेगळ्या संशोधकांनी म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या वेगवेगळ्या व्याख्या या सांगितलेल्या आहेत. विविध शास्त्रज्ञ जसं की फॉर एक्झाम्पल क्रेसवेल, रेडमन आणि मोरी, केर्लिंगर, मोझर, त्यानंतर डॉक्टर अरविंद चौधरी या शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. तर यामध्ये डॉक्टर अरविंद चौधरींनी जी व्याख्या सांगितलेली आहे ती अशी आहे की व्यवस्थापकीय घटनांचा अभ्यास, नवीन तत्वांचा शोध आणि जुन्या तथ्यांचं परीक्षण करण्याची पद्धत म्हणजे संशोधन होय. व्यवस्थापकीय घटनांचा अभ्यास म्हणजे आपण कोणत्याही ठिकाणी जेव्हा ऍडमिनिस्ट्रेशन करत असतो, व्यवस्थापन करत असतो, तर ते व्यवस्थापन करण्यामधल्या ज्या काही प्रक्रिया आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, तर त्याचा व्यवस्थित अभ्यास करणं आणि त्यातून नवीन तत्वांचा शोध लावणं किंवा जुनी जे तथ्य किंवा जुनं जे संशोधन आहे त्याचं परीक्षण करणं म्हणजे ते बरोबर आहे का ते सिद्ध करणं, याची जी काही वैज्ञानिक पद्धत आहे त्याला संशोधन असं म्हटलं जातं. व्यवस्थापकीय घटनांचा अभ्यास, नवीन तत्वांचा शोध आणि जुन्या तथ्यांचं परीक्षण करणं म्हणजे संशोधन होय, असं डॉक्टर अरविंद चौधरी यांनी व्याख्या सांगितली आहे. दुसरी व्याख्या क्रेसवेल या शास्त्रज्ञाने सांगितली आहे. क्रेसवेल काय म्हणतात, ते काय म्हणतात तर संशोधन ही एखाद्या विषयाची किंवा समस्येबद्दलची आपली समज वाढवण्यासाठी, माहिती गोळा करण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी वापरली जाणारी एक प्रक्रिया आहे. म्हणजे संशोधन करणं
ही एक प्रक्रिया आहे. तर कोणती प्रक्रिया आहे? ती प्रक्रिया आपण कशासाठी करतो? तर एखाद्या विषयाची किंवा समस्येबद्दलची आपली समज वाढवण्यासाठी आपण माहिती गोळा करतो. म्हणजे एक जेव्हा एखाद्या गोष्टीचा सर्वे केला जातो, तर तो जो सर्वे आहे त्याला म्हणायचं माहिती गोळा करणं. तर ही माहिती कशासाठी गोळा केली जाते? तर त्या समस्येचं व्यवस्थित आकलन करून घेण्यासाठी, म्हणून ती माहिती गोळा केली जाते. आणि मग त्या माहितीचं विश्लेषण करून त्याच्यावरून एक शोध लावला जातो किंवा एक आपला निष्कर्ष मांडला जातो. तर ही जी प्रक्रिया आहे त्याला संशोधन असं म्हणतात, असं क्रेसवेल नावाचा शास्त्रज्ञ म्हणतो. त्यानंतर तिसरी व्याख्या सांगितली ती म्हणजे रेडमन आणि मोरी. रेडमन आणि मोरी या दोन शास्त्रज्ञांनी व्याख्या सांगितली आहे की नवीन ज्ञान मिळवण्यासाठी केलेले पद्धतशीर प्रयत्न. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आणखी ज्ञान मिळवण्यासाठी आपण जो एक वैज्ञानिक पद्धतीनं प्रयत्न करतो किंवा अभ्यास करतो किंवा त्यासाठी जी प्रक्रिया आपण राबवतो त्याला संशोधन असं म्हटलं जातं. संशोधन म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयावरील नवीन आणि उपयुक्त माहितीचा तार्किक आणि पद्धतशीर शोध. तर तो शोध कसा घेतला जातो? तर अभ्यास, प्रयोग, निरीक्षण, त्या निरीक्षणाचं विश्लेषण करणं आणि त्याची तुलना आणि तर्क यांच्या मदतीनं जो काही शोध घेतला जातो त्याला संशोधन असं म्हणतात. अभ्यास म्हणजे काय? जेव्हा एखादी समस्या आपल्या समोर येते त्यावेळी त्या समस्येचा आपण व्यवस्थितपणे अभ्यास करतो की बाबा ही समस्या नेमकी काय आहे, त्याच्यामुळं कुणाकुणाला काय काय त्रास होतोय, तर याचा त्याच्यामध्ये वेळ किती खर्च होतोय, त्यामध्ये लोकांची एनर्जी किती खर्च होते, त्याच्यामुळं काय काय नुकसान होते, ह्या सगळ्याचा विचार करणं म्हणजे त्या समस्येचा व्यवस्थितपणे अभ्यास केला जातो. नंतर मग ती समस्या सोडवण्यासाठी म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतो आणि प्रत्येक प्रयोगानंतर आपण त्या प्रयोगाचा काय परिणाम होतोय ह्याचं निरीक्षण करतो आणि ही सगळी निरीक्षणं आपण एकत्र मांडतो. नंतर त्या निरीक्षणातून आपण एक निष्कर्ष काढतो. त्या निरीक्षणांमध्ये सुद्धा आपण तुलना करतो. म्हणजे हा प्रयोग केला तर हे असं होतंय, हा प्रयोग केला तर हे असं होतंय, हा प्रयोग केला तर हे असं होतंय. मग ती जी निरीक्षण आहेत त्याचा आपण तुलनात्मक अभ्यास करतो आणि आपली तर्कबुद्धी वापरून त्याच्यातून आपण एक निष्कर्ष काढतो. तर ही जी सगळी प्रोसेस आहे त्याला रेडमन आणि मोरी यांनी संशोधन असं म्हटलेलं आहे. ते म्हणतात संशोधन म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयावरील नवीन आणि उपयुक्त माहितीचा तार्किक आणि पद्धतशीर शोध, जो अभ्यास, प्रयोग, हॅलो. निरीक्षण, विश्लेषण, तुलना आणि तर्क यांच्या मदतीनं केला जातो. ठीक आहे. नंतर चौथी जी व्याख्या सांगितली आहे ती केर्लिंगर या शास्त्रज्ञांनी सांगितली आहे. तर केर्लिंगर शास्त्रज्ञ काय म्हणतोय की संशोधन हे नैसर्गिक घटनांमधील अनुमानित संबंधांबद्दल काल्पनिक प्रस्तावांचे पद्धतशीर, नियंत्रित, अनुभवजन्य आणि गंभीर तपासणी आहे. म्हणजे संशोधन ही नैसर्गिक घटना, आता नैसर्गिक घटना कुठल्या असतात? पाऊस पडणं, पाऊस, ऊन, त्यानंतर भूकंप, पूर येणं, तर या सगळ्या नैसर्गिक घटना आहेत. तर या ज्या नैसर्गिक घटना आहेत किंवा साधं आपण बी टाकलं मातीमध्ये तर त्याच्यातून नवीन रोपाची निर्मिती होणं, त्या रोपाचं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर होणं किंवा आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं पचन होणं, त्याचं विघटन होणं, त्याच्यातून आपल्या शरीराची वाढ होणं, या सगळ्या ज्या नैसर्गिक घटना आहेत तर याच्यातून जे काही अनुमान काढलं जातं किंवा जे काही काल्पनिक प्रस्ताव मांडले जातात तर त्या प्रस्तावांची हे कितपत खरं आहे किंवा याला काय प्रूफ आहे, तर ह्या सगळ्याचं एक तपासणी करणं त्याला म्हणतात संशोधन. नंतर मोझर हा शास्त्रज्ञ काय म्हणतो? मोझर शास्त्रज्ञ म्हणतो की संशोधन म्हणजे सामाजिक घटना आणि सामाजिक समस्यांच्या बाबतीत नवीन ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या उद्देशानं केलेले क्रमबद्ध प्रयत्न. संशोधन म्हणजे काय? तर सामाजिक घटना आणि सामाजिक समस्यांच्या बाबतीत नवीन ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या उद्देशानं केलेले क्रमबद्ध प्रयत्न.
आता ह्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या लहान मुलानं एखादा गुन्हा केला. तर गुन्हा केला तर त्याला गुन्ह्याची शिक्षा इतर मोठ्या माणसांना जशी शिक्षा दिली जाते की त्यांना जेलमध्ये टाकलं जातं, म्हणजे सश्रम कारावासाची शिक्षा दिली जाते किंवा दंड दिला जातो किंवा त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली जाते किंवा फाशी देण्याची शिक्षा दिली जाते. तर अशा पद्धतीचे मोठ्या माणसांना जशा शिक्षा दिल्या जातात तशा पद्धतीच्या शिक्षा आपण लहान मुलांना देऊ शकतो का? तर नाही, कारण त्यांना तेवढी मॅच्युरिटी नसते, त्यांना कळत नसतं की आपण काय करतोय किंवा याला गुन्हा म्हटलं जातं किंवा त्याचा परिणाम काय होतोय दुसऱ्या माणसावर हे त्यांना समजत नसतं. त्यामुळं मग आपण त्यांना मोठ्या माणसांच्या शिक्षा लहान मुलांना दिल्या जात नाहीत. या उलट अशा मुलांच्या बाबतीत काय केलं जातं तर त्यांना मानसोपचार तज्ञांकडे पाठवलं जातं. त्यांच्या मानसिकतेचा शोध घेतला जातो की का त्या मुलानं असा गुन्हा केला असेल, कोणती मानसिकता त्याच्या पाठीमागं आहे. तर याला म्हणतात संशोधन. तर संशोधन म्हणजे सामाजिक घटना आणि सामाजिक समस्यांच्या बाबतीत नवीन ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या उद्देशानं केलेला क्रमबद्ध प्रयत्न होय, असं मोझर या शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. तर अशा या संशोधनाच्या वेगवेगळ्या 5 व्याख्या आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो, संशोधन म्हणजे काय? संशोधनाच्या विविध व्याख्या स्पष्ट करा. तर त्यावेळी हे सगळं तुम्हाला लिहावं लागेल. याच्यामध्ये काही तुम्ही तुमच्या मनाने याच्यामध्ये काही उदाहरणं सुद्धा तुम्ही देऊ शकता. यानंतर आपण बघू संशोधनाचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ रिसर्च. तर संशोधनाचं जे वर्गीकरण आहे ते 2 पद्धतीनं केलं जातं. एक पद्धत म्हणजे हेतूच्या आधारानं संशोधनाचे केलेले प्रकार. म्हणजे संशोधनाचा हेतू काय आहे, कोणत्या हेतूनं संशोधन केलं जातंय, तर त्या हेतूच्या आधारानं केलेले संशोधनाचे प्रकार. आणि दुसरी पद्धत म्हणजे पद्धतीच्या आधारे संशोधनाचे प्रकार, म्हणजे कोणत्या पद्धतीनं संशोधन केलेलं आहे त्या पद्धतीच्या आधारावर सुद्धा संशोधनाचे काही प्रकार पाडलेले आहेत. वर्गीकरण हे 2 प्रकारे केले, एक हेतूच्या आधारे संशोधनाचे प्रकार आणि दुसरं पद्धतीच्या आधारे संशोधनाचे प्रकार. आता त्यातलं पहिलं आपण बघूया, हेतूच्या आधारे संशोधनाचे प्रकार. आता हेतूच्या आधारे जे संशोधनाचे प्रकार आहेत ते आहेत 3 प्रकार. ते मुख्य 3 प्रकार आहेत हेतूच्या आधारे. पहिला म्हणजे मूलभूत संशोधन, दुसरं उपयोजित संशोधन आणि तिसरं कृती संशोधन. मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन आणि कृती संशोधन असे 3 हेतूच्या आधारे संशोधनाचे प्रकार आहेत. आणि पद्धतीच्या आधारे संशोधनाचे प्रकार जे आहेत ते 5 आहेत. तर ते 5 प्रकार कोणते आहेत, तर एक म्हणजे ऐतिहासिक संशोधन पद्धत, दुसरं सहसंबंधात्मक संशोधन पद्धत, तिसरं कारणात्मक तुलनात्मक संशोधन पद्धती, चौथं प्रायोगिक संशोधन पद्धती आणि 5वं सर्वेक्षण संशोधन पद्धती. कोणत्या पद्धतीनं संशोधन केलं जाते त्यानुसार हे 5 प्रकार पद्धतीच्या आधारे संशोधनाचे पाडलेले आहेत. आता आपण हे जे प्रकार आहेत ते सगळे एक एक डिटेलमध्ये आपण नंतर बघणार आहोत. तर ह्याच्या आधी आपण बघूया की संशोधनाची गरज काय, कशासाठी संशोधन करायचं, काय गरज आहे संशोधन करायची, काय त्याची आवश्यकता काय आहे संशोधनाची, किंवा संशोधनाला काय महत्व आहे, का संशोधन हे महत्वाचं आहे, का प्रत्येक पोस्ट ग्रॅज्युएशनला हे कशाला संशोधन पद्धती हा विषय कशासाठी टाकलेला आहे, त्याचे महत्व काय आहे, त्याची काय गरज आहे ते आपण बघू. तर पहिलं संशोधनाची आवश्यकता यासाठी आहे अज्ञानाचा नाश करण्यासाठी. म्हणजे या सृष्टीमध्ये इतकी रहस्य दडलेली आहेत आणि या सृष्टीमध्ये निसर्गामध्ये एवढ्या घटना घडत असतात, तर त्या प्रत्येक घटनेच्या माग काय आहे किंवा सृष्टीतल्या प्रत्येक घटनांचं ज्ञान आज सुद्धा आपल्याला नाहीये. इतकं संशोधन झालंय तरी सुद्धा पूर्णपणे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आज सुद्धा आपल्याला नाहीये. त्यामुळे हे संशोधन सतत चालूच राहणार आहे. तर ते कशासाठी आहे, म्हणून आपल्याला नवीन ज्ञान मिळवण्यासाठी आणि अज्ञानाचा नाश करण्यासाठी आपल्याला संशोधनाची गरज आहे. उदाहरणार्थ बर्मुडा ट्रायंगल माहितीये का कोणाला? आपण भूगोलामध्ये शिकलोय शाळेत असताना, की बर्मुडा हो ट्रायंगल. मॅडम.
हा, तर ते बर्मुडा ट्रायंगल मध्ये एखादं जहाज गेलं की तिथे जाऊन ते बर्मुडा ट्रायंगल मध्ये बुडून जायचं. त्यामुळं जेवढी जेवढी जहाजं त्या बर्मुडा ट्रायंगलच्या परिसरात गेली ती सगळी बुडली आणि त्यामध्ये ती नष्ट झाली. नष्ट झाली म्हणजे ते समुद्राच्या तळाशी कुठेतरी असतील, पण ती सगळी बुडाली, गायब झाली. त्यामुळं त्यावेळी काय म्हणायचे सगळे, बर्मुडा ट्रायंगल मध्ये काहीतरी आहे, बर्मुडा ट्रायंगल मध्ये काहीतरी असं आहे की तिथं गेलं की सगळी जहाजं गायब होतात, तिथं कुणी जरी गेलं तरी गायब होते, तिथं काहीतरी आहे. पण काय आहे, काय आहे याचं ज्ञान नव्हतं ना आपल्याला. तर हे जे आपलं अज्ञान आहे की त्या बर्म्युडा ट्रायंगल मध्ये काय आहे, की तिथं गेल्यानंतर सगळ्या वस्तू, जहाजं, नावा, तिथं जे काय जाईल ते सगळं गायबच होते, सगळं बुडतंय. तर याच्या पाठीमागं काय कारण आहे, तर याचं ज्ञान आपल्याला नव्हतं. तर ह्या अज्ञानाचा नाश करण्यासाठी, हे ज्ञान मिळवण्यासाठी म्हणून तिथं संशोधन केलं जातं. म्हणून अज्ञानाचा नाश करणं हे संशोधनाचं एक उद्दिष्ट आहे. मग त्याच्यानंतर तिथं संशोधन केलं गेलं, तिथे भौगोलिक तज्ञांनी तिथे जाऊन त्याचं संशोधन केलं. त्यावेळी लक्षात आलं की त्या भागामध्ये पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त आहे. इतकी जास्त आहे की जहाजामध्ये जे काही लोखंडी पार्ट्स, खिळे मोळे जे काही वापरलेले असतात, त्याच्यामुळं तिथं ते अख्खं जहाजच्या जहाज त्या समुद्राच्या तळाशी खेचलं जायचं आणि बुडायचं. तर तिथं पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती सगळ्यात जास्त आहे, त्यामुळे तिथं जे काय जाईल ते बुडतंय. हे संशोधनाअंती आपल्या लक्षात आलं. त्यामुळे अशा ज्या काही समस्या असतात त्याच्या पाठीमागची कारणं आपल्याला ज्ञात नसतात, म्हणून ते ज्ञान मिळवण्यासाठी आपण संशोधन करतो. त्यामुळं काय मॅडम, होतं की, हा त्या बोला. फक्त जहाजाचाच मुद्दा नव्हता, तर त्याच्या नाही, इतर पण कक्षेमध्ये. होतं ना, इतर पण हा. होतं की तेच हं. तेच सांगते मी. आता आपल्याकडे गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे, त्याला ती एक म्हणजे ती एक लिमिट आहे त्याला. त्याच्यामुळे आपण जमिनीवर स्थिर राहू शकतो ना. आपण जमिनीवर स्थिर का राहू शकतो, आपण का असे हवेत उडत नाही, कारण गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आपण त्या जमिनीशी चिकटून राहतो, जमिनीला संलग्न राहतो. पण तिथं काय आहे, तिथं सगळे जे काही जाईल ते आतमध्ये खेचलं जायचं, म्हणजे समुद्राच्या तळाशी जी जमीन आहे तिकडं ते खेचलं जायचं. त्यामुळं सगळे काही गेलं तरी ते तिथं बुडायचं. तर त्याच्या पाठीमाग हेच होतं कारण की त्या भागामध्ये पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती खूप जास्त आहे, की तिथं काही गेलं तरी ते खाली खेचलं जाणार, म्हणजे तिथल्या समुद्राच्या तळाशी खेचलं जात होतं. पण ते संशोधनानंतर आपल्याला कळलं, तोपर्यंत ते आपण अज्ञानात होतो. म्हणून अशा प्रकारे अज्ञानाचा नाश करण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी किंवा आहे त्या ज्ञानामध्ये भर टाकण्यासाठी म्हणून संशोधनाची गरज आहे. हा झाला एक मुद्दा. नंतर दुसरा जो संशोधनाच्या गरजेचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक कल्याणासाठी सहाय्य. आपण जे संशोधन करतो त्याच्यामुळं समाजाचं कल्याण होतं किंवा समाजाचा काही ना काही त्याचा फायदा होत असतो. पूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी केलेलं जे संशोधन आहे, त्यासाठी संशोधन हे आवश्यक आहे. आता पूर्ण समाजाचं उन्नती कशी होईल? आता आपण जे मोबाईल वापरतोय, मोबाईलवरून आता पत्र बित्र आपण लिहित नाही. एका सेकंदात आपण दुसऱ्या माणसाशी, पृथ्वीवरच्या कुठल्याही माणसाशी आपण मोबाईलवरनं बोलू शकतो. किंवा सगळं कॉम्प्युटराईज झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट हातानं लिहावी लागत नाही किंवा खूप मोठ्या मोठ्या फायली, कागदपत्र आपल्याला आता सारखे जपून ठेवावे लागत नाहीत. आपण ते सगळं कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवतो. त्याच्यामुळं काय झालं, पूर्ण समाजाची उन्नती झाली ना. तर अशा प्रकारे समाजाची उन्नती होण्यासाठी, सामाजिक कल्याणासाठी संशोधन हे आपल्याला सहाय्यक ठरतं. नंतर तिसरी गोष्ट म्हणजे सामाजिक नियंत्रणामध्ये सहाय्य. आता सामाजिक नियंत्रण म्हणजे काय, समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. काही सज्जन लोक आहेत तर काही दुर्जन लोक आहेत. काही समाजात इतरांना मदत करत असतात, समाजसेवा करत असतात. तर काही असे आहेत की ज्याला आपण समाज कंटक असं म्हणतो. तर गुन्हेगार लोक जे आहेत, चोऱ्या माऱ्या करणारे जे लोक आहेत, चोर जे आहेत, तर हे सगळे काय आहेत, तर ते समाजाला त्रास देणारे किंवा समाजातल्या
लोकांचं नुकसान करणारे लोक आहेत. तर मग अशा लोकांवर, तर हे जे समाजामध्ये जे वेगवेगळे प्रकारची लोक आहेत, तर या सगळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला संशोधनाची गरज आहे. आता याचं उदाहरण म्हणलं जर सांगायचं झालं तर ज्यावेळी गुन्हे करून पसार होतात, त्यावेळी त्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी म्हणून फिंगरप्रिंट्स, नंतर डॉग स्क्वॉड म्हणजे कुत्र्यांचा वापर केला जातो, फिंगरप्रिंट्सचा वापर केला जातो. आजकाल मोबाईल मधून पण लोकेशन आपल्याला मिळतात, किंवा मोबाईल मध्ये त्यांचे जे काही संवाद झालेले असतात गुन्हेगाराशी इतरांशी, ते सुद्धा आपण शोधून काढू शकतो. तर ह्या सगळ्या मागं खूप मोठं संशोधन आहे. तर हे सगळं संशोधन झाल्यामुळेच आपल्याला गुन्हेगारांचा लवकर शोध लावता येतो. किंवा रोगराई, आता तुम्ही बघा कोविडमध्ये काय झालं की कोविडमध्ये अतिशय तो संसर्गजन्य आजार होता. तर तो नियंत्रणात कसा आणला आपण? व्हॅक्सिनमुळं. तर ते व्हॅक्सिन शोधून काढलं. व्हॅक्सिनचा शोध जर लागला नसता तर कोविड नियंत्रणात अजूनही आला नसता. तर त्यामुळं अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे रोगाच्या साथींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा आपण संशोधनाची गरज आहे. नंतर समस्या निर्मूलन, म्हणजे आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा कौटुंबिक जीवनामध्ये ज्या काही समस्या येतात, त्या समस्यांचं निर्मूलन करण्यासाठी सुद्धा आपल्याला संशोधनाची गरज आहे. आता याचं एक अगदी वैयक्तिक म्हणलं तर अगदी सगळ्या महिलांना एक इतके शोध लागल्यामुळे महिलांचं जीवन हे सुकर झालेलं आहे. पूर्वी आपण चुलीवर स्वयंपाक करत होतो, आज आता करणं शक्य आहे का? नाही. तर गॅसचा शोध लागला, त्यामुळे आपल्याला स्वयंपाक करणं शक्य झालेलं आहे. पूर्वी पाटा वरवंट्यावर सगळं वाटलं जायचं, आता मिक्सरचा शोध लागल्यामुळं काय झालंय, मिक्सर मध्ये आपण एका मिनिटात सगळं काय पाहिजे ते चटणी बिटणी काय वाटू शकतो. पूर्वी कपडे धुण्यासाठी आपला खूप वेळ जायचा, पण आता वॉशिंगमुळं काय झालेलं आहे, आपण मशीन मध्ये कपडे टाकतो आणि आपल्या कामाला निघून जातो, ते मशीन कपडे धुवून टाकतं. त्यामुळे आपलं खूप कष्ट वाचले, खूप वेळ वाचलेला आहे. तर अशा प्रकारे ज्या काही समस्या आहेत, तर त्या समस्यांचं निर्मूलन करण्यासाठी म्हणून आपल्याला संशोधनाची गरज आहे. नंतर मॅडम, जीवनामध्ये आपल्या, हा बोला. चौथी गरज कोणती आहे संशोधनाची? समस्या निर्मूलन. समस्या. समस्या ओके. निर्मूलन, जे वेळेची जी समस्या आहे आपली, आपल्या दैनंदिन जीवनात जर विचार केला तर आपली वेळेची समस्या फार मोठी झालेली आहे. कारण पूर्वी कसं आहे, पूर्वी बायका घरातच असायच्या, त्या दिवसभर आपल्या काम करत राहायच्या. पण आता बायका पण सगळ्या सगळ्या लेडीज ह्या जॉब करतायत, शिकतायत, तर त्यांच्याकडं घरातली सगळी कामं एकट्यानं करण्यासाठी वेळच नाहीये. पण आपल्याला ही सगळी संशोधनं झाल्यामुळं आपला खूप वेळ वाचतोय ना. म्हणजे आपली जी वेळेची समस्या होती किंवा एनर्जी, बाई काम करून करून किती करणार घरातलं सगळं काम एकटी, तर ती आपली एनर्जी पण वाचते. म्हणजे आपलं शक्ती आणि वेळ, ह्या दोन्हीची जी समस्या होती ती संशोधनामुळे आपली सोडवली गेली आहे ना. तर अशा प्रकारे संशोधनामुळं समस्या निर्मूलन सुद्धा होतं. नंतर पाचवा मुद्दा जो आहे संशोधनाच्या गरजेचा, तो म्हणजे जीवनामध्ये बदल. आता पूर्वीच्या लोकांचं जीवन आणि आत्ताच्या लोकांचं जीवन यामध्ये खूप फरक आहे. आता प्रत्येक पिढीमध्ये बदल होत जातात. आता आम्ही जेव्हा कॉलेजला होतो त्यावेळी आमच्या सगळ्यांच्या घरी फक्त लँडलाईन फोन होते, मोबाईल तर नव्हताच. पण आता प्रत्येक शाळेतल्या मुलांच्या हातात सुद्धा मोबाईल आहे. इवन शाळेतले टीचर सुद्धा त्यांना होमवर्क किंवा काही नोट्स वगैरे असतील तर ते मोबाईलवर पाठवून देतात. त्यामुळं पूर्वीचं जे जीवन आहे आणि आत्ताचं जीवन यामध्ये खूप फरक पडलेला आहे. अर्थात याच्यामध्ये काही बदल चांगले झालेत तर काही वाईट बदल सुद्धा झालेले आहेत. पण संशोधनामुळे जीवनामध्ये बदल होतात. अर्थात त्यातले चांगलेच बदल आपण स्वीकारायला पाहिजेत, वाईट बदल आपण स्वीकारायला नाही पाहिजेत. पण असं होत नाही, सगळी माणसं सारखी नाहीयेत. काही लोक टेक्नॉलॉजीची निर्मिती किंवा संशोधन जे आहे ते चांगल्या गोष्टींसाठी झालंय. पण जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत ते वाईट कामासाठी पण त्याचा वापर करतायत. त्याच्यामुळे सायबर गुन्ह्यांचं किंवा सायबर क्राईमचं प्रमाण जे आहे ते त्याच्यामुळे आपल्यात वाढलेलं आहे. अर्थात भौतिक प्रगती
ही होतेच कुठल्याही संशोधनानं. आणि भौतिक प्रगती झाल्यामुळं आपल्या जीवनामध्ये बदल होतात. अर्थात त्याच्यातून काही सायबर क्राईम सारख्या समस्या सुद्धा निर्माण होतात. मग त्या समस्या टाळण्यासाठी परत अजून संशोधन करण्याची गरज निर्माण होते. जसं की आता IT फील्डमध्ये सगळं कॉम्प्युटराइज झालंय, त्यामुळं खूप कामं आपली सोपी झाली आहेत. म्हणजे आपली एनर्जी वाचते, वेळ वाचतो. पण त्याच्याबरोबर काही समस्या पण निर्माण झाल्या. म्हणजे जे IT फील्डमध्ये काम करतात त्यांना पाठ दुखणं किंवा लवकर चष्मा येणं किंवा त्यांना सतत बसून काम केल्यामुळे वजन वाढणं आणि वजन वाढल्यामुळं मग पुन्हा डायबिटीस होणं, ब्लड प्रेशर होणं किंवा झोप लवकर न येणं, अशा सगळे समस्या आता IT फील्डमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या निर्माण झाल्यात. आता त्या समस्या होऊ नयेत म्हणून आपल्याला योगामध्ये संशोधन केलं पाहिजे आणि त्यांना योग शिकवला पाहिजे, की जेणेकरून त्यांचे हे जे प्रॉब्लेम्स आहेत, डोळ्याचे प्रॉब्लेम्स किंवा पाठीचे प्रॉब्लेम्स किंवा निद्रानाश, यासाठी आपण संशोधन करून त्यांना आपण त्याच्यात सोल्युशन देऊ शकतो. डोळ्यांसाठी नेत्रयोग आहे, नंतर निद्रानाशासाठी योग निद्रा आहे, बॅकएक वगैरे साठी, बॅकएक म्हणजे पाठ दुखणं किंवा पाठीच्या कण्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत, तर त्यासाठी त्यांना आपण पाठीचे स्नायू आणि सांध्यांवर काम करणारी योगासनं आपण त्यांना देऊ शकतो. पण हे त्यांना असं नुसतं सांगून चालणार नाही, कारण आजचं जे युग जे आहे ते वैज्ञानिक युग आहे. आपण नुसतं सांगितलं की हा ही आसनं करा, तुम्हाला अजिबात बॅकएक होणार नाही. किंवा नेत्रयोग आम्ही शिकवतो, तुम्ही नेत्रयोग करा म्हणजे तुम्हाला डोळ्यांचे प्रॉब्लेम्स येणार नाहीत, असं कोणाला सांगितलं तर कोणीही ते मान्य करणार नाही. ते काय म्हणणार, तुम्ही वैज्ञानिक पद्धतीनं सायंटिफिकली हे प्रूव्ह करा, आम्हाला सिद्ध करून दाखवा, मग आम्ही मान्य करू. यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, यासाठी योगशास्त्रामध्ये आपण संशोधन केलं पाहिजे, प्रयोग केले पाहिजेत आणि आपल्याला ते सिद्ध करून दाखवलं पाहिजे की हा ही योगासनं केली की तुमचे पाठीचे दुखणं जे आहे ते कमी होते, किंवा हे नेत्रयोगाचे हे प्रकार केले की आयसाईट सुधारते किंवा डोळे दुखणं, डोळ्यावर ताण पडणं, या समस्या सोडवता येतात. पण हे संशोधन करून आपल्याला आधी सिद्ध करावं लागेल. म्हणून योगशास्त्रामध्ये संशोधनाची गरज आहे. त्यानंतर अजून काय होतं, कशासाठी संशोधन करायचे, तर कष्ट नियंत्रण. काही कामासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतात, तर ते कष्ट कसे वाचवता येतील यासाठी सुद्धा आपण संशोधन करता येतं. आता त्याची उदाहरणं मी तुम्हाला आत्ताच सांगितली, की पूर्वी पाट्या वरवंट्यावर वाटायला लागायचं, त्याला खूप कष्ट लागायचे. आता मिक्सर आलाय, एका मिनिटात काहीही कष्ट न करता सगळं बारीक होतं. पूर्वी कपडे धुण्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागायचे, आता वॉशिंग मशीन आलंय, त्यामुळे लगेच वॉशिंग मशीन मधनं आपल्याला कपडे धुवून मिळतात. त्यानंतर आता वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या खूप स्पीडनं चालणाऱ्या फोर व्हीलर कार आलेल्या आहेत, टू व्हीलर्स आलेल्या आहेत. पूर्वी एकतर लोक चालत जायचे किंवा घोड्यावरनं जायचे, पण आता वेगवेगळ्या वाहनांची संशोधनं झालेली आहेत, इतकी वाहनं आलेली आहेत, त्याच्यामध्ये कितीतरी सोयी सुविधा आहेत संशोधन करून निर्माण केलेल्या, त्याच्यामुळं सुद्धा आपले कष्ट वाचतायत, वेळ वाचतोय. तर अशा प्रकारे संशोधनामुळं कष्ट नियंत्रित करता येतात. नंतर वेळेची बचत होते. आता एखादी गोष्ट कष्ट करूनच करायची म्हटलं तर त्याच्यात वेळ पण जाणार आहे, पण ती जर यंत्राद्वारे केली, संशोधन करून यंत्र विकसित केली आणि जर यंत्राद्वारे काम केलं, तर त्यामुळं काय होतं की आपले वेळेची सुद्धा बचत होती. आता पूर्वी शेत नांगरण्यासाठी काय करायचे, बैलाचा वापर करायचे. त्यामुळं काय व्हायचं, ते बैलांना पण सांभाळावं लागायचं आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जायचा. पण आता काय आहे, आता ट्रॅक्टर आले. ट्रॅक्टर आल्यामुळं काय झालं, ट्रॅक्टरमुळं बैल सांभाळण्याचे कष्ट वाचले, बैलांचे कष्ट वाचले, ते सांभाळण्याचे शेतकऱ्याचे कष्ट वाचले आणि बैलापेक्षा सुद्धा खूप झटपट, कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी कष्टामध्ये शेत हे नांगरून होतं. म्हणून संशोधनामुळं कष्टावरही नियंत्रण ठेवता येतं आणि वेळेची सुद्धा बचत होते. नंतर आणखी काय होतंय संशोधनामुळं, आर्थिक बचत. म्हणजे एखाद्या कामासाठी खूप जर मनुष्यबळ लागणार असेल तर मनुष्यबळावर खर्च करावा लागतो ना. म्हणजे एखाद्या कामासाठी जर 10 माणसं जर लागत असतील तर त्या 10 माणसांना पगार दिला पाहिजे.
म्हणजे खर्च वाढला, पण ते जर 10 माणसांचं काम एक कॉम्प्युटर करत असेल तर आपली आर्थिक बचत होते. आणि तिथं मशीनचा वापर केला तर त्यामुळं आपली आर्थिक बचत सुद्धा होते. आता पूर्वी पत्र पाठवायला लागायचं, ते तार वगैरे करायचे, त्यामध्ये वेळ जायचा आणि त्याला खर्च पण खूप यायचा. पण तेच आपण परदेशातल्या एखाद्या माणसाशी सुद्धा प्रत्यक्ष समोरासमोर फोनवर बोलू शकतो, त्याला बघू शकतो बोलताना. त्यामुळं आपली कष्ट, वेळ आणि पैसा सगळ्याचीच बचत झालेली आहे. नंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जुन्या रूढी बदलणं. म्हणजे आपल्या देशामध्ये पूर्वीपासून खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी, परंपरा ह्या चालत आलेल्या आहेत. तर काही रूढी ह्या अंधश्रद्धेपायी चालत आलेल्या आहेत त्या रूढी, किंवा काही रूढींचा आता आपल्याला उपद्रव सुद्धा होतो किंवा त्याच्यामुळे आपलं नुकसान सुद्धा होतं. म्हणून त्या रूढी जर बदलायच्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा संशोधन आवश्यक असतं, की ही रूढी घातक आहे किंवा याच्याऐवजी हे केलं तरी चालू शकतं, त्यांना काही नुकसान होत नाही, हे सुद्धा आपल्याला वैज्ञानिक पद्धतीनं सिद्ध करावं लागतं. म्हणून त्याच्यावर सुद्धा संशोधन हे उपयोगी पडतात. ह्याचं जर एक अगदी लेटेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर गणेश विसर्जन. आता पूर्वी काय करायचे, पूर्वी लोकसंख्या कमी होती आणि नद्यांना पाणी भरपूर होतं, मोठी पात्र असायची नद्यांची, आणि नदीकाठच्या मातीपासूनच गणपती बनवले जायचे. त्याच्यामुळं ते नदीच्याच पाण्यातल्या मातीनं गणपती बनवायचा आणि तो नदीच्याच पाण्यात विसर्जन करायचा. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नव्हतं. पण ही जी रूढी आहे ती आजच्या काळामध्ये खूप नुकसानकारक आहे. कारण आता आपण जे गणपती आणतो ते गणपती काही नदीच्या पाण्यातल्या मातीनं बनवलेले नसतात. शिवाय पूर्वी गणपती रंगवत नव्हते. रंगवले तरी एक प्रकारचं गेरू नावाची लाल रंगाची माती असायची, तर त्यानं किंवा नैसर्गिक रंगानंच ते गणपती रंगवले जायचे. पण आता जे आपले रंगवले जातात गणपती, ते कृत्रिम रंग असतात, केमिकल्स असतात. आणि त्यामुळं गणपती विसर्जन आपण जर नदीमध्ये केलं तर हे सगळे रंग आणि त्याच्यातले केमिकल्स नदीच्या पाण्यात मिसळणार आणि नंतर ते आपण पाणी पिल्यावर ते आपल्या पोटात जाणार आणि आपलं आरोग्य बिघडणार. तर हे टाळण्यासाठी म्हणून या जुन्या रूढी आता बदलल्यात. आता आपण काय करतो, आता आपण घरातल्याच बादलीमध्ये, टबमध्ये विसर्जन करतो आणि ती माती आपल्याच बागेतल्या झाडांना आपण घालून टाकतो. त्यामुळं याच्या पाठीमागं किंवा यानं काही नुकसान होत नाहीये हे आता आपण सिद्ध केलंय आणि जुनी जी रूढी आहे ती बदलली आहे. अशा अनेक जुन्या रूढी आपण आता बदललेल्या आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा संशोधन हे आवश्यक आहे. नंतर आणखी कशासाठी संशोधनाची आवश्यकता आहे, तर आपल्यावर जी काही वेगवेगळ्या प्रकारची संकट येत असतात, म्हणजे भूकंप होतात, त्याच्यानंतर पूर येतात, त्यानंतर कुठेही आग लागते, तर अशा संकटकाळी त्या संकटातून आपण वाचण्यासाठी म्हणून सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय संशोधन करून शोधून काढलेले आहेत. उदाहरणार्थ आग लागली की त्याला ते सिलेंडर्स असतात ना कार्बन डायऑक्साईडचे, तर ते सिलेंडरनी कार्बन डायऑक्साईड सोडणं, त्यामुळं आग विझवली जाते. किंवा आता ज्यावेळी खूप पूर येतो त्यावेळी पूर आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक बोट्स असतात, त्यांचा वापर केला जातो आणि लोकांना पाण्यातून बाहेर काढलं जातं. तर अशा प्रकारे किंवा भूकंपामुळं किंवा एखादी बिल्डिंग कोसळली तर तो जो मलबा असतो किंवा तो जो मातीचा दगडांचा जो ढीग असतो तो काढण्यासाठी म्हणून जेसीबीचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे संकटकाळी उपाय म्हणून सुद्धा आपण संशोधन करून अनेक उपाय हे शोधून काढलेले आहेत. हॉस्पिटल्समध्ये इमर्जन्सीच्या वेळी जे काही ड्रग्ज वापरली जातात किंवा ऑक्सिजन दिला जातो, व्हेंटिलेटर लावला जातो, हे सगळं संशोधनामुळेच आपल्याला शक्य झालेलं आहे. म्हणून संकटकाळी उपाय शोधून काढण्यासाठी संशोधनाचा उपयोग होतो. नंतर शेवटचा मुद्दा एक म्हटलं म्हणजे तर कामाच्या पद्धतीत सुधारणा. म्हणजे आपली जी काही कामाची पद्धत आहे तर त्या पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी किंवा त्या पद्धतीत सुधारणा करण्यासाठी म्हणून आपण संशोधनाचा उपयोग होऊ शकतो. आता याचं एक उदाहरण द्यायचं झालं
तर पूर्वी मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये प्रत्येक पेशंटची फाईल बनवली जायची आणि त्याच्यावर हातानं लिहिलं जायचं. आता असे लाखो पेशंट होतात आणि त्या लाखो फायली सांभाळत बसावं लागायचं. तर मग आता हे किती आपण ते कागद सांभाळत बसणार. तर ते खूप त्रासदायक काम व्हायचं. पण आता काय झाले, आता सगळी माहिती प्रत्येक पेशंटची कॉम्प्युटरला फीड असते. त्यामुळं कामाच्या पद्धतीमध्ये सुधारणा झाली. कुठल्याही पेशंटचं नाव सांगितलं की लगेच आपल्याला त्याची पूर्ण माहिती स्क्रीनवर बघायला मिळते. किंवा बँकांमध्ये सुद्धा हातानं लिहिलं जायचं. बऱ्याच वेळा ते जो कोण माणूस लिहील त्याचं अक्षर सुद्धा आपल्याला कळायचं नाही. नेमका किती आकडा लिहिलाय तेही कळायची पंचाईत. काही वेळा ते समजा पासबुक पाण्यात पडलं, काही झालं तर त्याच्यावरची शाईच असल्यामुळं ते सगळं निघून जायचं आणि मग काहीच माहिती मिळायची नाही. तर अशा वेळी आपल्या कामाच्या पद्धतीत सुधारणा करण्यासाठी संशोधनाचा उपयोग होतो. तर हे संशोधनाचं महत्व काय आहे किंवा संशोधनाची गरज का आहे, तर हे सगळं या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला लिहिता येईल. याच्यावर सुद्धा महत्वाचा प्रश्न बऱ्याच वेळा येतो की संशोधनाची आवश्यकता किंवा संशोधनाचे महत्व स्पष्ट करा. तर हे जे मी आता मुद्दे सांगितले, तर त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही हे सगळं व्यवस्थित लिहू शकता. फक्त मुद्दे लक्षात ठेवायचे, बाकी सगळं एक्सप्लेनेशन आणि उदाहरणं तुम्ही तुमच्या मनानं लिहू शकता. 1 मिनिट मी जरा पॉज घेते. हा, तर अशा प्रकारे आपण संशोधनाचं महत्व किंवा संशोधनाची आवश्यकता काय आहे हे बघितलं. तर यानंतरचा मुद्दा आहे संशोधनाची उद्दिष्ट. म्हणजे संशोधनाचं उद्दिष्ट काय आहे, नेमकं काय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण संशोधन करणार आहोत. तर संशोधनाची जी उद्दिष्ट आहेत, तर ती म्हणजे ज्ञानाची प्राप्ती करणं. कुठलंही नवीन ज्ञान मिळवण्यासाठी आपण संशोधन करतो. त्यामुळं काही संशोधनांचं उद्दिष्ट ज्ञानाची प्राप्ती करण्याचं असतं. म्हणजे नवीन जी तथ्य आहेत, नवीन जे काही आपण तथ्य किंवा डाटा आपण जो गोळा करतो त्याच्या बाबतीतलं ज्ञान मिळवणं आणि जुन्या तथ्यांची पडताळणी करून बघणं. म्हणजे नवीन ज्ञान मिळवणं आणि जुनी जी काही तत्व किंवा संशोधन पूर्वी ज्यांनी केलेलं आहे तर त्याची सुद्धा पडताळणी करून बघणं किंवा पुन्हा एकदा तपासून बघणं, हे सुद्धा संशोधनाचं उद्दिष्ट असतं. आणि विविध घटनांच्या संदर्भातलं जे आपलं ज्ञान आहे ते गतिशील करणं. किंवा आता न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, पण त्या गुरुत्वाकर्षणाच्या बाबतीत पण आपल्याला अजून पुढे ज्ञान मिळवायचं आहे ना, की गुरुत्वाकर्षण पृथ्वीवर सगळीकडे एकसारखं आहे का, मग कुठं जास्त आहे कुठं कमी आहे आणि त्याचे मानवी जीवनावर काय परिणाम होत आहेत हे पण बघितलं पाहिजे. याचा अर्थ जे ज्ञान मिळवले ते ज्ञान गतिशील करणं, म्हणजे त्याच्या पुढचं अजून डीप नॉलेज मिळवणं, हे संशोधनाचं उद्दिष्ट असतं. म्हणून ज्ञानाची प्राप्ती करणं हा एक सगळ्यात महत्वाचा उद्दिष्ट संशोधनाचं असतं. नंतर दुसरं काय उद्दिष्ट आहे संशोधनाचं, तर स्वाभाविक नियमांचा शोध घेणं. स्वाभाविक नियमांचा शोध म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतायत, निसर्गतः घडत असतील किंवा कोणी घडवत असेल पण आपल्याला ते माहित नाहीये की हे कोणीतरी घडवतंय, तर ज्या काही वेगवेगळ्या घटना घडत असतात तर त्याच्या पाठीमागं काय नियम आहे की ते किंवा त्याच्या पाठीमागं काय कारण आहे, तर अशा स्वाभाविक नियमांचा शोध हा घेणं हे उद्दिष्ट आहे. म्हणजे आपल्या परिसरात ज्या घटना घडतात त्या काही अचानक किंवा सहजपणे घडून येत नाही. की जसं काही पृथ्वीची गती,
आता पृथ्वी फिरतीये, स्वतःभोवती पण फिरतीये आणि सूर्याभोवती पण फिरतीये, हे संशोधन करूनच आपण शोधून काढलं. पण त्याच्या पाठीमागं काय कारण आहे, का पृथ्वी फिरतीये सूर्याभोवती आणि स्वतःभोवती, आणि त्याच्यामुळं काय होतंय की पृथ्वी स्वतःभोवती फिरतीये म्हणून दिवस आणि रात्र होतात, ती सूर्याभोवती फिरतीये म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे हिवाळा, पावसाळा, उन्हाळा असे ऋतू निर्माण होत आहेत. हे आपण संशोधन करून शोधून काढलं. नंतर हवामान हवामान जे काही खातं आहे ते आपल्याला अंदाज देत असतं हवामानाचा, की बाबा आज अमुक अमुक वेळी पाऊस पडेल, मग काही ठिकाणी थोडासाच रिमझिम पाऊस पडेल, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. हे सगळं संशोधन करूनच आपल्याला संशोधक हे सांगत असतात. परत काही ठिकाणी ज्वालामुखी आहे, तर ज्वालामुखीचा उद्रेक कशामुळे होतो, कुठं होतो, त्याचे परिणाम काय होतात. तर ह्या सगळ्याच्या पाठीमागची कारणं किंवा त्याच्या पाठीमागचे जे नैसर्गिक नियम आहेत, तर त्या स्वाभाविक नियमांचा शोध लावणं हे संशोधनाचं उद्दिष्ट असतं. त्याचप्रमाणे मानवी किंवा जीवन किंवा मानवी घटना, मानवानं घडवून आणलेल्या घटना किंवा सामाजिक घटना या स्वाभाविक किंवा सामाजिक नियमांच्या अंतर्गत येतात आणि त्या नियमांचा वैज्ञानिक पद्धतीनं किंवा विज्ञानाच्या आधारे हा शोध घेतला जातो. म्हणून सामाजिक घटनांना संचलित आणि नियंत्रित करणाऱ्या नियमांचा शोध घेणं हा सामाजिक संशोधनाचा एक उद्देश आहे. स्वाभाविक नियमांचा शोध म्हणजे नैसर्गिकपणे घडणाऱ्या घटना, आणि सामाजिक संशोधन म्हणजे समाजामध्ये मानवाकडून घडणाऱ्या घटना. तर त्यांच्या पाठीमागे काय नियम आहे, त्या नियमांचा शोध घेणं हे संशोधनाचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. नंतर वैज्ञानिक संकल्पनांची निर्मिती. तर वैज्ञानिक संकल्पना ज्या आहेत म्हणजे एखाद्या गोष्टीच्या पाठीमागं काय कारण आहे, त्याला म्हणायचं वैज्ञानिक संकल्पना. जसं की वस्तू खालीच का पडते, तर त्याच्या पाठीमागं कुठली वैज्ञानिक संकल्पना आहे, तर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण, पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती हे ही वैज्ञानिक संकल्पना आहे. त्यामुळं वस्तू खाली पडते, वर जात नाही. तर अशा वैज्ञानिक संकल्पनांची निर्मिती करणं हा सुद्धा संशोधनाचा एक महत्वाचा उद्देश आहे. म्हणजे प्रयोग करून सिद्ध तथ्यांच्या आधारावर वैज्ञानिक संकल्पनांची निर्मिती करणं हा संशोधनाचा एक महत्वाचा उद्देश आहे. याचं अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर जेम्स वॅट हा जो शास्त्रज्ञ आहे, जेम्स वॅटनं कशाचा शोध लावला माहितीये? वाफेचं इंजिन. हा, करेक्ट. तर जेम्स वॅटनं वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावला. तर आता वाफेमध्ये एवढी ताकद आहे की ते एखादं इंजिन चालवू शकतं किंवा पळवू शकतं, याचा शोध संशोधन करून जेम्स वॅटनी लावला. तर अशा प्रकारे वैज्ञानिक संकल्पनांची निर्मिती करणं हा आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा मानवी जीवनामध्ये त्याचा वापर कसा करून घ्यायचा याच्यावर संशोधन करणं हा सुद्धा एक संशोधनाचा महत्वाचा उद्देश आहे. नंतर चौथा उद्देश म्हणजे दैनंदिन जीवनातील समस्या सोडवणं. आता आपल्या दैनंदिन जीवनात तर अनेक समस्या असतात, किती सोडवल्या तरी परत नवीन समस्या निर्माण होत असतात. त्यामुळं आजच्या काळामध्ये समाज जीवन हे दिवसेंदिवस अजून कठीण होत चाललंय. त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही समस्या निर्माण होत आहेत त्यांची संख्या ही वाढतच आहे. आणि या समस्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करून त्याच्यावर उपाययोजना करणं आणि समाजाला त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून देणं हा संशोधनाचा महत्वाचा उद्देश आहे. आता याच्यातलं सगळ्यात महत्वाचं संशोधन म्हणजे संगणकाचा शोध, कॉम्प्युटरचा शोध, त्याच्यानंतर मोबाईलचा शोध. हे जे आहेत याच्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातल्या असंख्य समस्या सोडवल्या गेलेल्या आहेत. म्हणून दैनंदिन जीवनातल्या समस्या सोडवणं हा एक संशोधनाचा महत्वाचा उद्देश आहे. नंतर सामाजिक तणाव दूर करणं, समाजामध्ये जे ताणतणाव आहेत ते दूर करणं हा सुद्धा संशोधनाचा खूप मोठा उद्देश आहे. आता समाजात काय तणाव आहेत, तर संशोधनातून प्राप्त झालेल्या ज्ञानामुळं सामाजिक तणाव हे दूर करता येतात किंवा सामाजिक संघटन
टिकवून ठेवण्यासाठी मदत होते. आता कशी मदत होते? आता आपल्या समाजामध्ये वेगवेगळे घटक आहेत. म्हणजे काही डॉक्टर्स आहेत, काही इंजिनियर्स आहेत, काही शिक्षक आहेत. तर त्यांच्यामध्ये जो ताण आहे तो ताण कमी करण्यासाठी आपण काय करतो? सगळ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप आहे, है की नाही? ग्रुपवर सगळे डॉक्टरांचा एक ग्रुप असतो, सगळ्या इंजिनियर्सचा ग्रुप असतो, किंवा एखाद्या शाळेमधल्या सगळ्या शिक्षकांचा एक व्हॉट्सअप ग्रुप असतो. आणि त्यावर आपण समस्यांवर मात करण्यासाठी किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्या बाबतीत व्हॉट्सअपवर आपण सगळेजण चर्चा करत असतो, किंवा त्याच्यातून आपण संवाद साधत असतो, आणि त्याद्वारे आपण सामाजिक तणाव दूर केला जातो. आता समाजामध्ये काही अंधश्रद्धा आहेत, वाईट चालीरीती आहेत, किंवा काही गैरसमज आहेत, तर हे सुद्धा दूर करणं हे एक संशोधनाचं उद्दिष्ट आहे, आणि त्याच्यामुळे सुद्धा सामाजिक तणाव दूर करता येतो. नंतर पुढचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे भविष्यकालीन योजना तयार करण्यासाठी. भविष्यकालीन योजना तयार करणं हे एकूणच समाजासाठी किंवा देशासाठी एक संशोधनाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. आता समाजामध्ये महत्वपूर्ण आणि अनुकूल परिवर्तन घडवून आणण्यासाठी संशोधनाद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार केल्या जातात. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल वेगवेगळे जी सरकारी हॉस्पिटल्स आहेत, तर त्या सरकारी हॉस्पिटल्स मधून कुटुंब नियोजन, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे व्हॅक्सिन्स लहान मुलांना देणं, ज्यामुळं ते रोग लहान मुलांना होणार नाहीत, यासाठी योजना तयार केल्या जातात. तर ह्या अशा प्रकारच्या भविष्यकालीन योजना तयार करण्यासाठी संशोधन हे केलं जातं. आणि मग या संशोधनातून जे ज्ञान प्राप्त केलं जातं, तर त्या ज्ञानाद्वारे प्रभावी आणि व्यावहारिक पद्धतीनं वेगवेगळ्या योजना तयार केल्या जातात, आणि त्या प्रत्यक्षात कार्यान्वित सुद्धा करण्यात येतात. म्हणजे आता जसं की नरेंद्र मोदींनी वेगवेगळ्या शाळांमध्ये एक योग शिक्षक नेमून योगाचं शिक्षण देणं हे कंपल्सरी केले. तर ही एक योजना आहे. कशासाठी? तर भविष्य काळामध्ये आपल्या योगशास्त्राचा विकास व्हावा, आणि या योगशास्त्राचा विकास करून पुढच्या पिढीमध्ये चांगली मानसिकता किंवा चांगली बुद्धिमत्ता आणि चांगलं आरोग्य हे निर्माण व्हावं पुढच्या पिढीचं. म्हणजे ही भविष्यकालीन योजनाच आहे ना, भविष्यामध्ये त्याचा उपयोग होणार आहे. म्हणून अशा भविष्यकालीन योजना तयार करणं हे संशोधनाचे महत्वाचं उद्दिष्ट आहे. नंतर सामाजिक नियंत्रण करणं. सामाजिक नियंत्रण करण्याला सहाय्यभूत अशा प्रकारचं संशोधन हे केलं जातं. म्हणून सामाजिक नियंत्रण करणं किंवा सामाजिक नियंत्रणाला मदत होणं हे एक संशोधनाचं उद्दिष्ट आहे. आता कोणत्याही घटनेच्या संदर्भामध्ये संशोधन प्राप्त करून जे ज्ञान मिळवलं जातं, तर त्या ज्ञानाचा उपयोग करून एखाद्या घटनेवर नियंत्रण ठेवलं जातं, आणि एखाद्या घटनेच्या संदर्भातलं आपलं ज्ञान सुद्धा वाढवलं जातं. उदाहरणार्थ बाल गुन्हेगारीची समस्या. तर बाल गुन्हेगारीची समस्या आहे, यामध्ये त्या बालकाला फक्त शिक्षा देऊन उपयोग नाही, तर कोणत्या मानसिकतेतून त्यानं हा गुन्हा केलेला आहे, तर अशी मानसिकता कुठल्या कुठल्या बालकांमध्ये आहे, आणि या मानसिकतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे, ह्या सगळ्यावर संशोधन केलं जातं. म्हणजे हा एक उद्देश संशोधनाचा आहे की मानसशास्त्राचा अभ्यास करून एखाद्या बालकांच्यातल्या ज्या काही मानसिक समस्या आहेत त्याच्यावर उपाय शोधून काढणं आणि बाल गुन्हेगारी ही नियंत्रणात ठेवणं, हा संशोधनाचा उद्देश आहे. याशिवाय इतर सुद्धा अनेक अशा घटना आहेत की ज्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, सामाजिक नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून संशोधनाची गरज आहे. आता अजून एखादं उदाहरण द्यायचं जर झालं, तर जे संसर्गजन्य आजार आहेत ते एकाला झाले की अनेक लोकांना होतात. म्हणून त्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या लसींचा शोध लावण्यात आला. मग आता आपण खूप लसी देतो. टायफॉइडची लस आहे, कोविडची लस आहे, त्याच्यानंतर पूर्वी देवी हा अतिशय भयानक रोग होता, आणि तो सुद्धा संसर्गजन्य होता, सगळीकडे पसरायचा एकाला झाला की. तर यासाठी म्हणून देवीची लस शोधून काढण्यात आली.
टीबी सारख्या रोगावर पण BCG नावाची लस आपण शोधून काढली आहे. त्यामुळे समाजातल्या रोगराईवर आपण नियंत्रण ठेवू शकलो. तर अशा प्रकारे सामाजिक नियंत्रणासाठी म्हणून संशोधनाची गरज आहे आणि म्हणून संशोधन केलं जातं. तर सामाजिक नियंत्रण ठेवणं किंवा समाजातल्या अनेक संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण ठेवणं हा सुद्धा संशोधनाचा एक महत्वाचा उद्देश आहे. तर या मुद्द्यांच्या आधारे आपण संशोधनाची काय उद्दिष्ट आहेत ते स्पष्ट करू शकतो. याच्याबद्दल काही शंका आहेत का कुणाला? असतील तर विचारा, नाहीतर आपण इथे थांबू. पुढचा टॉपिक आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. उद्या आपण 4 वाजताच बहुतेक लेक्चर ठेवतील. ठीक आहे. या सगळ्या नोट्स मी तुम्हाला पाठवून दिल्या संदर्भातल्या. नोट्स वाचल्या की तुम्हाला अजून चांगलं समजेल. छान शिकवताय मॅडम, समजतंय. ओके, थँक्यू सो मच. अजून काही शंका असतील तर त्या वेळी विचारत जा, त्या टॉपिक बद्दल काय शंका असतील तर, कारण मग नाहीतर मग पुढचं तुम्हाला समजणार. ठीक आहे. नाही, मला एक असं फक्त वाटतं मुद्दे मॅडम, लक्षात ठेवायचे. एकदा ते मुद्दा समजला की ते पुढचं सगळं स्पष्टीकरण तुमचं तुम्ही लिहू शकता. त्याच्यात मी सांगितलेलीच उदाहरणं द्यायला पाहिजेत असं नाही, तुम्ही तुमच्या मनाने इतर उदाहरणं सुद्धा टाकू शकता. हा मॅडम, मला ठीक एक आहे. मुद्दा म्हणायचा आहे. विचारायचं का? हा, विचारा. हा, एक मुद्दा असं म्हणायचं की मध्ये थोडी एक संधी अशी दिली पाहिजे की थोडी चर्चा हा, झाली पाहिजे एखाद्या दुसऱ्या मुद्द्याची. चालेल. हा. म्हणजे एखादा कठीण शब्द आहे किंवा एखादा कठीण हम्म. मुद्दा आहे, तर हा, त्याला थोडं चर्चेला वेळ दिला, एखाद दुसरा मिनिट दिला तरी चालेल. म्हणजे आम्ही पण तुमच्या सोबत त्या चर्चेत सहभागी होऊ शकतो असं. ठीक आहे. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं संवादात्मक करू आपण. हा, थोडं, मग मी खूप उद्या नाही तुम्हाला पण थोडं थोडं अगदी हा, अगदी. ठीक आहे. मी तुम्हाला मुद्दे सांगेन, त्याच्यावरची उदाहरणं तुम्ही मला सांगायची. ठीक आहे. हा, बिलकुल चालेल. हा, म्हणजे आमचं पण थोडं सुरू राहील चक्र. हो, बरोबर. हा, ठीक. हा, ओके. ठीक आहे. इथे आपण थांबूया आज. थँक उद्याच्या लेक्चरमध्ये ओके पुढच्या ओके. हा, बोला. ऐकू येत नाहीये तुमच्या मोबाईलचा, बहुतेक मला वाटते आवाज कमी आहे का? ठीक आहे, थांबूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू.